सकाळी सकाळी प्रकाश त्याच्या कुत्र्याला फिरून घरी आला तेव्हा त्याची बायको मनीषा भांडी घासत होती. तिने रागाने एक एक करून त्याला भांडी फेकून मारायला सुरुवात केली. काय झालं मनीषा, तुला कशाचा राग आला आहे का? प्रकाशने विचारले. तेव्हा मनीषा म्हणाली, मला कळत नाही कधी आपले चांगले दिवस येतील. सगळेजण सुट्ट्यांमध्ये बाहेरच्या देशामध्ये फिरायला जातात आणि आपणच असे आहोत ज्यांनी भारत पण पूर्ण पाहिलेला नाही. इतके दिवस झाले तुम्ही मला प्रॉमिस करत आहे की आपणही इतरांप्रमाणे कुठेतरी बाहेर देशात फिरायला जाऊ. आपली मुलं जय आणि स्वीटी यांनीही किती वेळा आपल्याला सांगितले आहे, पण तुम्हीच माझं बोलणं मनावर घेत नाही. मनीषा बोलत होती, पण बायको काय बोलत आहे याकडे प्रकाशचे लक्षच नव्हतं. तिच्याकडे दुर्लक्ष करून तो शांतपणे न्यूजपेपर वाचायला बसला. मग मनीषा म्हणाली, कालच माझ्या मैत्रिणीने मला फोन केला होता. ते लोक कालच फ्रान्सला फिरायला गेले आहेत. हे बघा, आयफेल टावरच्या उंचीवरून एक फोटो त्यांनी काढला आहे आणि मला पाठवला आहे. वरून किती सुंदर दृश्य दिसत असेल याचा तुम्ही विचार करा. फोटोत इतके सुंदर दिसत आहे तर रिअलमध्ये किती छान दिसत असेल. मनीषाने तिच्या मोबाईलमधला फोटो तिचे पती प्रकाशला दाखवला. तेव्हा प्रकाश म्हणाला, अगं मनीषा, उच्च समाजातील लोकांची तुलना तू आपल्याशी का करत आहे? त्यांची जी इच्छा असते त्यावर ते लोक लाखो रुपये खर्च करत असतात. तू आपली त्यांच्याशी तुलना करते. फोटो दाखवून इतरांच्या घराला आग लावणाऱ्या मैत्रिणींपासून राम राहिलेलंच बरं. प्रकाशाशी बोलताच मनीषाने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले. अहो, मी तुम्हाला पॅरिसला घेऊन जायला सांगत नाही. निदान आपण भारतातील एखाद्या पर्यटन स्थळी तरी जाऊ शकतो ना. पण मी काहीही बोलले तरी तुम्हाला काय फरक पडतो? मला जे पाहिजे ते मी बोलू शकते. तुम्हाला तुमच्या वर्तमानपत्रातून वेळ मिळाला तरच माझा विचार कराल ना. मनीषा खूप रागाने तिच्या नवऱ्याला म्हणाली. तेव्हा प्रकाश म्हणाला, मनीषा, तू का माझ्या वर्तमानपत्राला सावत्र आईसारखं वागवते? मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या येऊ देत, आपण विचार करू याचा. असे म्हणत प्रकाशने विषय टाळला. काही दिवस शांततेत निघून गेले. मग असे काही घडले ज्याची कुणीही कल्पना केली नसेल. एक दिवस प्रकाश ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याचा चेहरा उदास दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर दुःख आणि निराशा स्पष्ट दिसत होती. त्याला पाहून मनीषा अस्वस्थ झाली आणि म्हणाली, अरे प्रकाश, काय झाले? तू ठीक आहेस ना? ऑफिसमध्ये काही झालं आहे का? अरे, तू मला का सांगत नाही? तेव्हा प्रकाश म्हणाला, सांगण्यासारखं काही राहिलं नाही. हे तूच बघ तुझ्या डोळ्यांनी. असे म्हणत प्रकाशने खिशातून एक लिफाफा काढला. मुलांनी उघड्या डोळ्यांनी तो लिफाफा पाहिला तेव्हा त्यांचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. नंतर मनीषा अस्वस्थपणे म्हणाली, प्लीज मला सांगा काय झाले आहे? कुणी काहीच बोललं नाही. म्हणून मनीषाने पत्र हातात घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. तेव्हा ती सुद्धा आश्चर्यचकित झाली. तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट उसळली. अविश्वासू नजरेने तिने प्रकाशकडे पाहिले आणि म्हणाली, तुमचं खरंच प्रमोशन झाले आहे का? मग प्रकाश हसत म्हणाला, अगं मनीषा, हे फक्त प्रमोशनच नाही तर कंपनीकडून 5 लाखांचा बोनस आणि विदेशात प्रवासाची संधी देखील मिळाली आहे. फॅमिली टूर पॅकेज मिळाले आहे. ते ऐकून मनीषाच्या तिचा कानांवर विश्वास बसेना. तेव्हा प्रकाश म्हणाला, तर मॅडम, तुम्हाला आमचं सरप्राईज कसं वाटलं? उशीर झाला पण तुझा निष्क्रिय नवरा तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करेल. अरे, मग तू मला आधी का नाही सांगितलं? आज तू माझा जीव काढून घेतलास. मनीषा हसत म्हणाली. मग त्यांची दोन्ही मुलं म्हणाली, तुम्ही जगातील सर्वोत्तम बाबा आहात. आम्ही आता आमच्या मित्रांना सांगून परत येतो. मग मनीषाने उत्साहाने विचारलं, बरं, मग पुढच्याच आठवड्यात आपल्याला कधी जायचं आहे? याचा अर्थ आपल्याकडे तयारीसाठी फक्त 7 दिवस आहेत. असा विचार करत मनीषा स्वयंपाक करायला स्वयंपाकघरात गेली. मग प्रकाश म्हणाला, मी उद्या बँकेतून पैसे काढतो. तुम्ही तुमच्या वस्तूंची यादी करा. तुम्हाला जे काही विकत घ्यायचे आहे त्याची खरेदी आपण उद्याच करूया. प्रकाश असे बोलण्याआधी दोन्ही मुलांनी त्यांच्या याद्या सांगायला सुरुवात केली.
आणि नेहमीप्रमाणे दोन्ही मुलांना बोलताना पाहून त्यांचा कुत्रा टायगर भुंकायला लागला. त्याचवेळी प्रकाश आणि मनीषा यांचे लक्ष त्यांच्या कुत्र्याकडे गेले. प्रकाश आणि मनीषा दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा प्रकाश मनीषाला म्हणाला, मनीषा, आपण परदेशात गेल्यावर टायगरला कुठे सोडणार? मग मनीषा सुद्धा विचार करू लागली आणि म्हणाली, मी तर याच्याबद्दल विचारही केला नव्हता. काय करावं हा प्रश्न सर्वांना पडला होता. मग मुलं म्हणाली, आई, आपण टायगरला आजीच्या घरी सोडूया. मनीषा काही बोलण्याआधीच मुलांनी ताबडतोब त्यांच्या आजीला फोन लावला आणि मोबाईल त्यांच्या आईच्या स्वाधीन केला. मग मनीषा म्हणाली, कशी आहे आई? तेवढ्यात पलीकडून आईचा आवाज आला, मी ठीक आहे. मनीषा, तुम्ही कसे आहात? आई, आम्ही सर्वजण ठीक आहोत. खरं तर आम्ही परदेशात फिरायला जाणार होतो, पण टायगरला कुठे सोडायचं आम्हाला समजत नाहीये. तू त्याला तुझ्याकडे काही दिवस ठेवले असतेस तर? मनीषाचे बोलणे ऐकून तिची आई म्हणाली, तुझी वहिनी काही दिवसांसाठी तिच्या आई वडिलांच्या घरी गेली आहे आणि माझ्या गुडघ्यातही खूप वेदना होत आहेत, म्हणूनच मी तुझं हे काम करू शकणार नाही. मग काहीतरी विचार करून तिची आई तिला म्हणाली, अरे हो, आता मला आठवलं, आपल्या शेजारी जेव्हाही परदेशात जातात तेव्हा ते त्यांच्या कुत्र्यांना डॉग केअर सेंटरमध्ये सोडतात. तुम्ही लोक तिथे जवळ सेंटर आहे का शोधा. बरं आई, काही हरकत नाही. प्रकाशने दुसऱ्या दिवशी जवळ असलेल्या सेंटरमध्ये जाऊन त्याची चौकशी केली, पण निराश होऊन तो घरी परत आला. टायगरला कुठेतरी सोडण्याची व्यवस्था होते का? मनीषाने विचारले. तेव्हा प्रकाश म्हणाला, नाही मनीषा, डॉग केअर सेंटरमध्ये डॉगला सांभाळण्यासाठी एका दिवसाचा रोज किमान 2,000 रुपये आहे. अरे देवा, इतके पैसे? मनीषाने आश्चर्याने विचारले. तेव्हा प्रकाश म्हणाला, नाही तर काय, त्यात आपण इतके दिवस बाहेर राहणार आहोत, त्यामुळे घराच्या सुरक्षेसाठीही गार्ड लागेल. तो पण रोज किमान 1,000 रुपये घेईन आणि महिन्याला खूप खर्च होईल. हे ऐकून मनीषा आणि दोन्ही मुलं अस्वस्थ झाली. तेव्हा प्रकाश म्हणाला, आपण जर टायगरची काही व्यवस्था नाही करू शकलो तर परदेशात जायचा प्लॅन आपल्याला रद्द करावा लागेल. ते ऐकून त्यांचा मुलगा जय म्हणाला, मला माहीतच होतं बाबा, असंच करतील. मी तुमच्याशी कधीही बोलणार नाही. असं बोलून तो रागाने आपल्या खोलीत निघून गेला. मग मनीषा म्हणाली, प्रकाश, तू तुझ्या आईला गावाकडे फोन करून का बोलावून घेत नाहीस? तेव्हा प्रकाश म्हणाला, मनीषा, तू काय बोलतेस? आई इथे येऊन कशी राहू शकते? ती पण एकटी पडेल. तेव्हा मनीषा म्हणाली, अरे प्रकाश, एकदा तू विचार कर. जर तुझी आई इथे आली तर आपल्याला घराच्या सुरक्षेसाठी गार्डचीही गरज भासणार नाही आणि टायगरच्या काळजीसाठी काही अतिरिक्त खर्च देखील करावा लागणार नाही. ती तिच्या हाताने घरात ठेवलेल्या रोपांनाही पाणी देईल. मनीषाचं बोलणं ऐकून प्रकाश म्हणाला, पण मनीषा, तुझ्या डोळ्यात अश्रू येतील म्हणूनच मी माझ्या आईला आजपर्यंत इकडे बोलावले नव्हते. आपण इकडे चैनीचे जीवन जगतोय आणि ती बिचारी गावात एकटीच राहते. आज जेव्हा आपल्याला तिची गरज भासली तेव्हा आपण तिला इथे बोलावतोय. ही चांगली गोष्ट नाही ना? तेव्हा मनीषा म्हणाली, मला ते सर्व माहीत नाही. आपण त्यांना थोडंच सांगणार आहोत की आपण त्यांना आपल्या घराच्या आणि टायगरच्या देखभालीसाठी इकडे बोलावत आहोत. तू फक्त तुझ्या आईला इकडे बोलावून घे, मी सगळं सांभाळून घेईल. असं म्हणत मनीषाने तिच्या सासूला कॉल करून फोन प्रकाशच्या हातात दिला. नमस्कार आई, तू कशी आहेस? मी खूप छान आहे बेटा. आता उठताना बसताना मला तुझी आठवण येत असते, सुमित्राबाईंनी सांगितलं. तेव्हा प्रकाश म्हणाला, ठीक आहे आई, जर तुला माझी खूप आठवण येत असेल तर तू काही दिवसांसाठी इथे यायला हवं होतं. तेव्हा सुमित्राबाई म्हणाल्या, अरे नाही नाही बेटा, तू स्वतः कधीतरी मनीषा आणि मुलांसह मला इकडे भेटायला ये. मला येणे शक्य नाही. तेवढ्यात प्रकाशच्या हातातून फोन घेत मनीषा म्हणाली, अहो आई, तुमचे सर्व प्रेम त्या गावकऱ्यांवर तुम्ही घालवणार आहात का? आमच्यासाठी काय उरणार? तुमच्या नातवंडांनाही तुमच्या प्रेमाची नितांत गरज आहे. मनीषा, मुलांच्या मागे माझा आशीर्वाद आहेच. आई, एवढ्या दुरून आशीर्वाद दिल्यास कसं चालेल? तुमच्या मुलांना तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे. आई, तुमची नातवंडसुद्धा तुम्हाला खूप मिस करत होती. कालच जय तुमची आठवण काढून रडायला लागला होता. आता मुलं आजीसोबतच त्यांची सुट्टी घालवायची यावर ठाम आहेत. म्हणूनच मी म्हणत आहे,
आजच तुमचे कपडे पॅक करा आणि ट्रेन पकडून इकडे या. इतक्या वर्षांनंतर सून इतक्या आदराने त्यांच्याशी बोलली आणि इतक्या प्रेमाने त्यांना तिच्या घरी बोलावले. हे पाहून सुमित्राजींना आनंद झाला. त्यांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि त्या आनंदाने आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी जायची तयारी करू लागल्या. सुमित्राजींच्या पतीचे 2 वर्षांपूर्वी निधन झाले होते. ते हयात असताना संपूर्ण गावात त्यांचा मान सन्मान होता. सुमित्राजी साध्या स्वभावाच्या असल्या तरी पती गेल्यानंतर त्या गावातल्या घरात एकटेच राहत होत्या. पण गावातल्या सर्व लोकांनी त्यांची खूप काळजी घेतली. गावातील मुलांनीही त्यांना कधी एकटं सोडलं नाही. अनेकदा गावातील मुलं त्यांच्याकडे यायची आणि त्यांना गोष्टी सांगा म्हणायचे. गावातील कोणाला काही अडचण आली तर सुमित्राजी त्यांना मदत करायला सदैव तत्पर असायच्या आणि त्यामुळेच गावातील प्रत्येक माणसाला त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर होता. सुमित्राजींना त्यांच्या पतीचे पेन्शन येत होते, जे महिनाभराचा खर्च भागेल इतपत होते. त्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांनाही मदतीसाठी बोलावले. दुसऱ्या दिवशी आपल्या घराची जबाबदारी त्यांनी गावातील लोकांवरती सोपवली. सुमित्राजी ट्रेनमध्ये चढल्या आणि सुमारे 2 तासाच्या प्रवासानंतर त्या आपल्या मुलाच्या शहरात पोहोचल्या. जेव्हा त्या स्टेशनवर पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांचा मुलगा, सून आणि नातवंड त्यांची आतुरतेने वाट पाहत आहे. ट्रेनमधून उतरल्यावर मुलगा आणि सून यांनी त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. दोन्ही मुलं धावत आली आणि आजी आजी म्हणत त्यांनी मिठी मारली. आपल्या मुलांचे प्रेम आणि वात्सल्य पाहून सुमित्राजींनी त्यांना आशीर्वाद दिला. सर्वजण कारने घरी पोचले आणि घराचा दरवाजा उघडला असता समोर अज्ञात व्यक्ती पाहून टायगरने त्यांच्यावर भुंकायला सुरुवात केली. पण जेव्हा सुमित्राजींनी त्याला खूप प्रेमाने जवळ घेतलं आणि डोक्यावरून हात फिरवला तेव्हा तो पूर्णपणे शांत झाला. ते पाहून मनीषाला खूप आनंद झाला. शेवटी ती विदेशात गेल्यानंतर टायगरची काळजी सुमित्राबाईंनाच तर घ्यायची होती. सुमित्राबाई ज्या गावात साधं सरळ आयुष्य जगत होत्या, त्यांच्या मुलाच्या घरात सर्व प्रकारच्या सुखसुविधा पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले. त्यांची सून मनीषा त्यांची खूप काळजी घेत होती. प्रकाश त्यांची सर्व प्रकारे काळजी घेत होता. मुलांनीही आजीची खूप काळजी घेतली. 3-4 दिवस असेच निघून गेले. मग एके दिवशी मनीषाने सुमित्राबाईंना घरातील सर्व काम समजावून सांगायला सुरुवात केली. टायगरला काय खायला आवडतं, त्याचे अन्न कुठे ठेवले आहे, घरातील किराणा सामान कुठे आहे, वगैरे वगैरे. मग ती म्हणाली, आई, टायगरला दररोज सकाळी पार्कमध्ये फिरायला घेऊन जा. तुमची तब्येतही उत्तम राहील आणि टायगर पण घरात घाण पसरवणार नाही. हे सर्व ऐकताना सुमित्राबाई कधी कामाचा विचार करू लागल्या तर कधी प्रश्नार्थक नजरेने मनीषाकडे पाहू लागल्या. मग काही वेळाने त्या म्हणाल्या, शाब्बास सुनबाई, तू मला सगळं सांगितलं. आता तू बघ मी स्वादिष्ट पदार्थ बनवून तुम्हा सर्वांना कसे खायला घालते. असं म्हणत त्यांनी आपल्या पिशवीतून सामान काढले आणि आनंदाने मुलांना खाऊ घालू लागल्या. तेव्हा सुमित्राजींनी पाहिले तिथे काही ब्रिस्केस आणि पिशव्या ठेवलेल्या दिसत होत्या. बघता बघता त्यांनी आश्चर्याने विचारले, मनीषा, तू माहेरी जातेस का? मग मनीषा घाईघाईने म्हणाली, नाही आई, ते काय आहे ना, तुमच्या मुलाला ऑफिसच्या कामासाठी विदेशात जायचं आहे. त्यामुळे मुलंही आग्रह करत होते. त्यांनाही परदेशात जायचे. त्यामुळेच आम्ही पण त्यांच्यासोबत जात आहोत. तुम्ही काही दिवस घर सांभाळा. तेव्हा प्रकाश म्हणाला, ते काय झालं आई, हे सर्व अचानक ठरलं आहे. उद्या सकाळी आम्हाला निघायचं आहे. त्यामुळे घराची तू काळजी घे. आम्ही फक्त 10-12 दिवसात परत येऊ. असं म्हणत सर्वांनी आपापली तयारी सुरू केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राबाईंना आणि टायगरला घरी ठेवून प्रकाश, मनीषा आणि मुलं विमानतळाकडे निघाले. हे पाहून सुमित्राबाईंना आवडले नाही. पण काही दिवसांचीच गोष्ट आहे असं समजून त्यांनी मन शांत केलं. सकाळी आंघोळ करून त्यांनी टायगरलाही मोठ्या प्रेमाने आंघोळ घातली. मनीषाच्या सूचनेनुसार त्यांनी टायगरचे अन्न त्याच्या भांड्यात ठेवले आणि मग स्वतःचे ताट घेऊन तिथेच बसल्या. पण टायगर जेवण करत नव्हता. कदाचित सर्वजण निघून गेल्यामुळे तोही दुःखी झाला होता. म्हणूनच सुमित्राबाईंनी त्याला प्रेमाने मिठी मारली आणि त्यांच्याच ताटातील भाकरीचा तुकडा त्याच्या तोंडात टाकला.
त्यामुळे टायगरही त्याचे दुःख विसरून आनंदाने त्यांच्यासोबत जेवण करू लागला. आता प्रत्येक वेळी सुमित्राबाई टायगरला त्यांच्या ताटातून एक भाकरीचा तुकडा खायला द्यायच्या आणि तो त्यांच्यासोबत बसून खूप आवडीने जेवण करायचा. सुमित्राबाईंना काहीही बोलायचं असेल तर त्या टायगरशी बोलायच्या. हळूहळू दोघेही चांगले मित्र बनले. त्या टायगरला घेऊन रोज सकाळ संध्याकाळ जवळ असलेल्या गार्डनमध्ये फिरायला घेऊन जायच्या. आजूबाजूच्या लोकांशी त्यांची आता ओळख झाली होती. सुमित्राबाईंना लहान मुलांशी बोलणे हसणे खूप आवडायचे. शेजारचे सगळे मुलं त्यांना आजी म्हणायची. त्यांना ते खूप आवडले होते. अनेकदा मुले त्यांच्या घरी यायची. कधी ते लुडो खेळायचे, कधी कॅरम खेळायचे, तर कधी आजीकडून गोष्टी ऐकायचे. कधी कधी सुमित्राबाई कामात व्यस्त असायच्या तेव्हा मुलं टायगरसोबत खेळायला लागायची. सुमित्रा यांनी आपल्या नातवंडांसाठी आणलेली मिठाई मुलांना दिली तेव्हा त्यांनी ती खूप आवडीने खाल्ली. या सगळ्या गोष्टींमध्ये दिवस कधी निघून गेले ते त्यांना कळलेच नाही. एके रात्री त्या झोपायला गेल्या तेव्हा त्यांना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. खूप उशीर झाला होता पण मूल रडतच होतं. बाहेर आल्यावर त्यांनी पाहिलं की मुलाचे आई वडील त्याच्यासोबतच घराच्या अंगणात हिंडत होते आणि त्याला गप्प बसवण्याचा ते प्रयत्न करत होते. पण मूल कसल्याही प्रकारे शांत होत नव्हतं. ते दोघं खूप काळजीत पडले आणि सुमित्राबाईंना पाहून ते म्हणाले, बघा ना आई, काय झालं याला काहीच कळत नाही, नुसतं रडत आहे. मुलाच्या आईने सुमित्राबाईंना हे सांगितल्यावर सुमित्राबाईंनी त्या लहान मुलाला लगेच घराच्या आत आणले आणि त्याच्या बेंबीवरती आणि पोटावरती हिंग लावायला सुरुवात केली. थोड्या वेळानंतर ते मूल पूर्णपणे शांत झालं आणि सुमित्राबाई त्या मुलाशी त्याच्याच भाषेत बोलू लागल्यावर ते मूल हसायला लागलं. हे पाहून त्या मुलाचे आई वडील आश्चर्यचकित झाले. त्यांच्या हातात जाताच मुलगा हसायला लागला. हे पाहून दोघेही पती पत्नीने सुमित्राबाईंचे आभार मानले. तेव्हा सुमित्राबाई म्हणाल्या, आता तुम्ही जा आणि आरामात झोपा, आता त्याला त्रास होणार नाही. एवढं बोलून सुमित्राबाई पण आत गेल्या आणि त्या विचार करू लागल्या की मुलगा आणि सुनेला जाऊन आता खूप दिवस झाले आहे, पण अजून ना ते आले ना त्यांचा फोन आला. ते कसे आहेत आणि ते कधी येणार हे विचारण्यासाठी सुमित्राबाईंनी आपला मुलगा प्रकाशाला कॉल केला, पण फोन लागत नव्हता. मुलं कधी येतील माहीत नाही, त्यांनी मला काही दिवसात येतो असे सांगितले होते. असा विचार करून सुमित्राजी झोपी गेल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राजी टायगरला पार्कमध्ये घेऊन गेल्या तेव्हा मनीषाची मैत्रीण सीमासुद्धा पार्कमध्ये आली होती. टायगरसोबत एका अनोळखी वृद्ध महिलेला पाहून तिला आश्चर्य वाटले. त्यानंतर तिच्या शेजाऱ्याने तिला सांगितले की या मनीषाच्या सासूबाई आहेत, गावाकडून आल्या आहेत. ते ऐकून मनीषा त्यांना भेटायला आली. नमस्कार काकू, मी मनीषाची मैत्रीण आहे, मी तुमच्या शेजारीच राहते, सीमा म्हणाली. काकू, तुम्हाला इकडे पाहून खूप चांगलं वाटलं. तुम्ही आल्या नसत्या तर माझी मैत्रीण मनीषाचं परदेश प्रवासाचं स्वप्न फक्त स्वप्नच राहिलं असतं. तेव्हा सुमित्राजी आश्चर्याने म्हणाल्या, मला काही समजलं नाही. मग सीमा म्हणाली, त्यांना टायगरला सोडून जाता आले नसते ना. ठीक आहे, जाऊ द्या, सोडा तो विषय. मला सांगा ते कधी परत येणार आहेत. बेटा, त्यांनी मला सांगितले की ते 10 दिवसात परत येतील, पण 2 आठवडे झाले अजून आले नाहीत. तेव्हा सीमा म्हणाली, नाही काकू, मनीषा मला म्हणाली होती की 1 महिना तरी लागेल तिला परत यायला. तेव्हा सुमित्राजी आश्चर्याने म्हणाल्या, 1 महिना? ठीक आहे, मी निघते आता काकू. असं बोलून सीमा तिथून निघून गेली. पण सुमित्राजी विचारात घडून गेल्या. टायगरसोबत त्या घरी परतायला लागल्या तेव्हा त्या राहत असलेल्या कॉलनीमध्ये खूप गोंगाट झाल्याचे त्यांना दिसलं. त्या लगबगीने तिथे गेल्या आणि त्यांनी कारण विचारल्यावर त्यांना समजले त्याच वस्तीत राहणाऱ्या रामराव यांच्या घरी चोरी झाली आहे. पुढच्या आठवड्यात त्यांच्या मुलीचे लग्न होते आणि चोरट्यांनी सर्व दागिने चोरून नेले. हे ऐकून सुमित्राजींना खूप वाईट वाटले. गरीब कुटुंबातील सदस्य किती चिंतेत असतील असा विचार करून सुमित्राजी टायगरला घेऊन आपल्या घरी परतल्या. घरी पोहोचल्यावर फोन वाजला. सुमित्राबाईंनी फोन उचलला तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा प्रकाश याचा आवाज ऐकू आला. नमस्कार आई, तिथे सर्व काही ठीक आहे का? टायगरने तुला जास्त त्रास तर दिला नाही ना? प्रकाश, इकडे सर्व काही ठीक आहे. आम्ही दोघं एकमेकांची खूप काळजी घेत आहोत. टायगर दिवसभर घरभर उड्या मारत राहतो, पण तुला परत यायला बरेच दिवस लागले. हो आई, ऑफिसची खूप कामं होती ना, त्यामुळे अजून काही दिवस जातील.
तू काळजी घे असं म्हणत प्रकाशने फोन ठेवला. तेव्हा मनीषाने मागून त्यांना विचारलं, आई काय म्हणाल्या, सर्व काही ठीक आहे का? हो मनीषा, तुझे घर सुरक्षित आहे आणि टायगर पण, मनीषा आनंदाने म्हणाली. बघ प्रकाश, गावातून आईला बोलावून घेण्याची माझी कल्पनाच कामी आली की नाही. आणि एका कामात आपली 2 कामं झाली. टायगरलाही केअरटेकर मिळाली आणि आपल्या घराचाही पहारा झाला. आता आपण निश्चित होऊन आणखी काही दिवस इथे आरामात फिरू शकतो. हो मनीषा, तुझ्या डोक्यात योग्य कल्पना आली होती. नाहीतर घराच्या सुरक्षेचा आणि टायगरला डॉग केअर सेंटरमध्ये ठेवण्याचा एकूण खर्च 1,00,000 रुपये झाला असता. तेव्हा मनीषा म्हणाली, प्रकाश आता माझी अजून एक गोष्ट ऐक. बाबांच्या विम्याचे पैसे काहीही करून आपल्याकडेच यायला हवेत. तू तुझ्या आईला सांग तसे. आणि त्यांना त्या पैशाची काय करायचे आहे? बाबाची पेन्शन तर महिन्याला त्यांना भेटत असतेच. यापेक्षा जास्त पैसे घेऊन त्या काय करणार? अरे मनीषा, माझ्या मनातलं तू बोलत आहेस. मी पण हाच विचार करत होतो. पण प्रकाश, आई आपल्याला पैसे देतील ना? मनीषाने विचारल्यावर प्रकाश तिला म्हणाला, का नाही देणार? मी तिला म्हणेल मला नितांत गरज आहे पैशांची. आणि अजून मी आईला माझ्या प्रमोशनबद्दलही सांगितले नाही. आईला फक्त एवढंच माहीत आहे की मी ऑफिसचं काम पाहण्यासाठी इकडे आलो आहे. प्रकाशला वाटले त्याने फोन कट केला आहे, परंतु कॉल कट झालेला नव्हता. आपल्या मुलाचे आणि सुनेचे विचार ऐकून सुमित्राबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचा स्वतःचा मुलगा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी एवढा वाईट वागू शकतो, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. मग त्या स्वतःशीच म्हणाल्या, या कलियुगात आईच्या ममतेला आणि प्रेमाला लोभ आणि स्वार्थाने मात करायला सुरुवात केली आहे. पण माझा प्रकाश असा कधीच नव्हता. विचार करता करता त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात त्यांना बाहेरून रुग्णवाहिकेचा आवाज ऐकू आला. पण त्यांच्या मनात एवढा गोंधळ होता की बाहेरच्या आवाजाचा त्यांच्यावरती काहीही परिणाम होत नव्हता. कितीतरी वेळ त्या गप्प बसून अश्रू ढाळत राहिल्या. ना भूक ना तहान. प्रकाशच्या लहानपणापासून ते आजपर्यंतच्या सर्व आठवणी त्यांच्या मनात घुमत होत्या. तेवढ्यात त्यांचे लक्ष टायगरकडे गेलं. टायगरला भूक लागल्यामुळे शेपूट हलवत तो त्यांच्या भोवती फिरत होता. सुमित्राजींनी पटकन त्यांचे अश्रू पुसले आणि टायगरसाठी जेवण आणले. पण टायगर नेहमी सुमित्राजींचे जेवण झाल्यानंतरच जेवण करत होता. त्यामुळे सुमित्राजींना इच्छा नसतानाही 2 घास खावे लागले. संध्याकाळी जेव्हा सुमित्राजी बाहेर आल्या तेव्हा त्यांना समजले की रामराव यांच्या घरात चोरी झाली होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. हे ऐकून त्यांना खूप वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी जेव्हा रामराव हॉस्पिटलमधून घरी परतले तेव्हा सुमित्राजी त्यांना भेटायला गेल्या आणि त्या त्यांना समजावू लागल्या, हे बघा दादा, आयुष्यात चढ उतार येतच असतात. पण याचा अर्थ असा नाही की एखाद्या व्यक्तीने आपले जीवन संपवण्याचा विचार केला पाहिजे. तेव्हा रामराव म्हणाले, नाही ताई, मी कोणत्या दुःखातून जात आहे तुम्हाला माहीत नाही. दिवसभर काबाड कष्ट करून 4 पैसे घरी आणून माझ्या मुलीच्या लग्नासाठी बनवलेले दागिने मी घरी आणले होते. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. आता माझ्या मुलीचे लग्न कसं होणार? काय करू मला काहीच समजत नाहीये. असं म्हणत रामरावांना अश्रू अनावर झाले. रामरावांची अवस्था पाहून सुमित्राजी हादरून गेल्या. त्या म्हणाल्या, तुम्ही काळजी करू नका, देवावर विश्वास ठेवा, सगळं काही ठीक होईल. मुलीच्या वडिलांची असहाय्यता पाहून सुमित्राजीकडे एकच पर्याय उरला होता. त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या गावी फोन केला आणि शेजाऱ्यांना 1,00,000 रुपये पाठवण्यास सांगितले आणि त्या म्हणाल्या, गावी आल्यावर तुमचे पैसे मी परत करेल. आता गावात सुमित्राजींच्या बोलण्याकडे कोण दुर्लक्ष करू शकेल? दुसऱ्या दिवशी पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचवले गेले. सुमित्राजी पैसे घेऊन रामरावांच्या घरी गेल्या आणि त्यांनी सर्व पैसे त्यांना दिले. ते बघून रामराव म्हणाले, अरे हे काय? त्यांनी सुमित्राजींनी दिलेली बॅग उघडली तेव्हा पैसे पाहून त्यांना धक्का बसला. ते म्हणाले, इतके पैसे? तेव्हा सुमित्राजी म्हणाल्या, आता तुमच्या मुलीचं लग्न होईल ना? तेव्हा रामराव म्हणाले, अहो नाही, मी हे पैसे घेऊ शकत नाही. रामराव, ती आमची पण मुलगी आहे. तू नकार दिलास तर मला ते आवडणार नाही. तू मला तुझी मोठी बहीण समज, सुमित्राजी म्हणाल्या. तेव्हा रामरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, तुमच्या उपकाराची परतफेड
मी कशी करू? तेव्हा सुमित्राजी म्हणाल्या, एक माणूस म्हणून इतर माणसांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. यात काही उपकार नाही. परिसरातील सर्व लोकांनी सुमित्राजींनी उचललेल्या या पावलाचे खूप कौतुक केले. ते बघून बाकीचे शेजारीही रामरावांच्या मदतीला पुढे आले. त्यांच्या मुलीचे लग्न अगदी व्यवस्थित पार पडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मनीषाचा कॉल आला. आई, उद्या दुपारपर्यंत आम्ही घरी पोचू. तुम्ही जेवण तयार ठेवा आणि हो, घर पूर्णपणे स्वच्छ ठेवा. मी जसं घर सोडलं होतं तसं मला हवं आहे. ठीक आहे सूनबाई, सुमित्राजी म्हणाल्या आणि त्यांनी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राजी खूप लवकर उठल्या. आज त्यांच्या पतीची पुण्यतिथी होती. त्यामुळे त्या पहाटे आंघोळ करून मंदिरात जाण्यासाठी तयार झाल्या. देवाला प्रसाद अर्पण करण्यासाठी त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन हलवापुरी बनवायला सुरुवात केली आणि गरिबांना देण्यासाठी काही स्वयंपाक तयार केला. त्या टायगरला घरी सोडून देवळात गेल्या. त्यांनी मंदिरात जाऊन देवाला नमस्कार केला आणि पतीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली. मंदिरातून बाहेर आल्यावर त्यांनी सर्व गरीब लोकांना अन्न वाटप करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात त्यांची नजर तिथे बसलेल्या एका वृद्ध स्त्रीवर पडली. त्या स्त्रीला खायला द्यायला त्या तिच्या जवळ जाऊ लागल्या. तेव्हा त्या स्त्रीने साडीच्या पदराने आपला चेहरा लपवला. त्या स्त्रीची उंची आणि शरीरयष्टीमुळे यांना ती ओळखीची वाटत होती. सुमित्राजी प्रसाद देऊ लागतात. तेव्हा त्यांची नजर त्या महिलेच्या हातावर पडली, ज्यावर लिहिले होते देवकीबाई. ते पाहून सुमित्राजींच्या हृदयाची धडधड वाढली. देवकी, तू माझी मैत्रीण देवकी आहेस ना? हे सांगताना त्यांनी तिच्या डोक्यावरचा साडीचा पदर काढला. तेव्हा देवकीजींनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांना पाहिलं. हे सगळं कसं झालं? देवकी, तू तर तुझ्या मुलांसोबत खूप आनंदी होतीस. तू तर गाव सोडून त्यांच्यासोबत शहरात राहायला आली होतीस. अगदी आरामात जगत होतीस. तेव्हा देवकीजी रडत म्हणाल्या, सुमित्रा, मी तुला काय सांगू. माझ्या दोन्ही मुलांना मोठ्या शहरात चांगल्या नोकऱ्या मिळाल्या होत्या. त्यामुळे आम्ही स्वतःला धन्य समजू लागलो. मग दोन्ही मुलं आणि सुना त्यांच्याकडे आम्ही इकडे आलो. आम्ही पण त्यांच्यासोबत आनंदी आयुष्य जगत होतो. मोठ्या मुलाच्या घरी 3 महिने आणि धाकट्या मुलाच्या घरी 3 महिने आम्ही राहत होतो. काही महिन्यांपूर्वी पतीचे निधन झाल्यावर मुलांनी गावातील घर विकण्याचा आग्रह धरला. तेव्हा सर्व गावकऱ्यांनी मला किती रोखलं. मी जिवंत असताना माझा हात कापून माझं नुकसान करू नये असे सांगितले. पण मला गावकऱ्यांचे बोलणे मान्य नव्हते. माझ्या मनात विचार आला की म्हातारपण मुलांसोबत घालवावं लागतं, मग मुलांचं ऐकण्यात काय हरकत आहे. पण त्याचा वाटा घेऊन मोठा मुलगा त्याच्या बायको मुलांसह परदेशात निघून गेला. त्यामुळे माझ्या धाकट्या मुलाने आणि सुनेनेही माझी जबाबदारी घेण्यास नकार दिला. माझ्या एका चुकीच्या निर्णयाचा परिणाम असा झाला की या वयात मला वेळोवेळी भीक मागावी लागत आहे. 2 मुले असूनही मला स्वतःचे कोणी नाही. मी वृद्धाश्रमात जाण्याचा विचार करत आहे, असं म्हणत देवकीजींना अश्रू अनावर झाले. सुमित्राजींनी त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणाल्या, अरे वृद्धाश्रम का? तू चल माझ्यासोबत. सुमित्राजी त्यांच्या मैत्रिणीला घरी घेऊन आल्या. मी नाश्ता बनवते, तोपर्यंत तू हात तोंड धुवून घे आणि हे लाडू खा. मी माझ्या स्वतःच्या हातांनी बनवले आहेत. मुलांसाठी आणले होते, पण त्यांना लाडू खायला वेळच मिळाला नाही, कारण त्यांना परदेशात जायचे होते. असे म्हणत सुमित्राजींचे डोळे भरून आले आणि त्या नाश्ता बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. दोघी मैत्रिणी बोलत असताना नाश्ता केला. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. सुमित्राजींनी दरवाजा उघडला. तेव्हा समोर मनीषा आणि प्रकाश उभे होते. पण घरात एक अनोळखी व्यक्ती पाहून मनीषा सुमित्राजींकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. तेव्हा सुमित्राजी म्हणाल्या, सूनबाई, ही माझी मैत्रीण आहे. बिचारी खूप अस्वस्थ होती, दुःखी होती, म्हणूनच मी तिला माझ्यासोबत घेऊन आले. सुमित्राजींनी त्यांचं वाक्य पूर्ण करण्याआधीच मनीषा त्यांच्यावरती ओरडली, हो, आम्ही इथे एक धर्मशाळा उघडली आहे ना, ज्यामुळे तुम्ही कोणालाही घरात आणू शकता. आणि किती दिवसांपासून ही समाजसेवा चालू आहे. काय बोलत आहेस तू सूनबाई? सुमित्राजी आश्चर्याने बोलल्या. मग प्रकाश म्हणाला, आई, मनीषा बरोबर बोलत आहे. हे आमचं घर आहे, काही वृद्धाश्रम नाही. ते ऐकून सुमित्राजी स्तब्ध उभ्या राहिल्या आणि मग त्या म्हणाल्या, हो ठीक आहे, तुमचं म्हणणं योग्य आहे. हे घर तुमचं आहे, माझं नाही. कारण तुमच्या अनुपस्थितीत
मी या घराचे आणि टायगरचे रक्षण करू शकेल म्हणूनच तुम्ही लोकांनी मला या घरात बोलावले होते. मला चौकीदारापेक्षा जास्त दर्जा कुठे आहे या घरात? मग कुठल्या हक्काने मी माझ्या मैत्रिणीला येथे आणले? देवकी, आता या घराचे मालक घरी परतले आहेत. आता या चौकीदाराचे काम संपले. कदाचित तुमच्या घरात आमच्यासारख्या माणसांना जागा नसेल, पण माझ्या गावात आणि गावकऱ्यांच्या हृदयात खूप मोठी जागा आहे. मी माझ्या मैत्रिणीसोबत संध्याकाळच्या ट्रेनने माझ्या गावी परत जाईल. असे म्हणत सुमित्राजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग मुलांनी येऊन त्यांच्या आजीला मिठी मारली आणि ते दोघे रडत म्हणाले, आजी, आम्हाला सोडून जाऊ नका. मुलांचे निरागस शब्द ऐकून सुमित्राजींनी दोन्ही मुलांचे चुंबन घेतले आणि त्या म्हणाल्या, अरे बेटा, मी तुम्हाला भेटले हेच माझ्यासाठी पुरेसे आहे. माझं प्रेम आणि आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील. मुलांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असे पालक असतात ज्यांना निस्वार्थपणे आपल्या मुलांचे कल्याण हवे असते. प्रत्येक अडचणीत ते आपल्या मुलांना साथ देतात. त्या बदल्यात त्या आपल्या मुलांकडून काहीही अपेक्षा करत नाहीत. ते आपल्या मुलांवर आंधळेपणाने विश्वास ठेवतात. त्यामुळे तुम्ही दोघंही तुमच्या आईवडिलांचा विश्वास अजिबात तोडू नका, कारण जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा जिवंतपणे मरण यातना होतात. सुमित्राजी आपली सून मनीषाला म्हणाल्या, सूनबाई, बघ तुझे घर अगदी तसेच आहे जसे तू सोडले होतेस. तरीही या मोलकरणीकडून काही कमतरता राहिली असेल तर मला माफ कर. आई, तुम्ही काय बोलत आहात? मनीषा आश्चर्याने म्हणाली. तेव्हा सुमित्राजी म्हणाल्या, सूनबाई, मला सर्व काही कळले आहे. अचानक तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम का बरं फुललं होतं? तेव्हा प्रकाश म्हणाला, आई, मला काही समजत नाही. तेव्हा सुमित्राजी म्हणाल्या, प्रकाश, आजपर्यंत तुला तुझ्या आईचं प्रेम समजलं नाही. या विचाराने मला वाईट वाटत आहे. आणि सूनबाई, तू आई आहेस ना, तरीही आईच्या प्रेमाशी असा खेळ का खेळलास? जर तुम्ही मला स्पष्ट सांगितलं असतं तर मी तुमच्या मदतीला नक्कीच आले असते. मी नेहमी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. परंतु तरी तुम्ही माझ्या भावनांशी का खेळलात? आणि हो प्रकाश बेटा, तुझ्या वडिलांच्या विम्याचे पैसे मिळवण्यासाठी नवीन नाटक तू करू नकोस. तू मागशील तेव्हा मी तुला ते पैसे देईन. सुमित्राजींचे हे शब्द ऐकून प्रकाश आणि मनीषा यांना जमिनीत गाडल्यासारखं झालं होतं. क्षणाचाही विलंब न लावता सुमित्राजींनी त्यांची बॅग उचलली आणि त्यांच्या मैत्रिणीसोबत त्या घराबाहेर पडल्या. तेव्हा प्रकाश आणि मनीषाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचवेळी शेजारच्या घरात राहणारी त्यांची शेजारी आली आणि म्हणाली, अहो आई, तुम्ही जात आहात का? तुम्ही इथे असताना आम्हाला कशाचीच अडचण नव्हती. मला सासू सासरे नाहीत, त्यामुळे मला फक्त तुमच्यातच प्रेमाची मूर्ती दिसते. आता तुम्हीही निघून जाल तर कसे होईल? रामराव यांना त्या समोरून येताना पाहून ते पण त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, तुम्ही आमच्यावर केलेले उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. असे म्हणत ते सुमित्राजींच्या पायाला स्पर्श करू लागले. तेव्हा सुमित्राजी हसत हसत त्यांना म्हणाल्या, अरे नाही, मी काही उपकार केले नाही. मला मदत करण्याची संधी देऊन तू माझ्यावर उपकार केले असे मी समजते. त्याचवेळी त्यांच्या नातवंडांसह परिसरातील सर्व मुलेही जमली आणि सर्व एका आवाजात म्हणाले, आजी, तुम्ही जाऊ नका. सर्वांचे इतके प्रेम पाहून सुमित्राजींचे डोळे भरून आले. तेव्हा मनीषा आणि प्रकाश डोळ्यात अश्रू आणून हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहिले. प्रकाश म्हणाला, आई, आम्हाला माफ कर. मला माहीत आहे आम्ही चूक केली आहे, यासाठी क्षमा नाही. पण तू एक आई आहेस जी आपल्या मुलाची प्रत्येक लहान मोठी चूक माफ करते. मला माझ्या चुकीचे प्रायचित्त करायचे आहे. आई, मला तुझ्या सेवेची संधी दे. तेव्हा मनीषा म्हणाली, आम्हाला सोडून तुम्ही जाऊ नका. तुम्ही दोघी इथेच थांबा. मी तुम्हाला वचन देते, आम्ही तुम्हाला कधीच तक्रार करण्याची संधी देणार नाही. सुमित्राजी म्हणाल्या, माझ्या मुलांनो, तुम्हाला तुमची चूक कळाली आहे हेच माझ्यासाठी पुरेसे आहे. माझी तुमच्यावर काही तक्रार नाही, पण मला गावी जायचं आहे. जिथे माझे स्वतःचे घर आहे तिथे राहून मला आराम वाटतो. आम्ही दोघी मैत्रिणी तिथेच उरलेले आयुष्य आनंदाने घालू. सुमित्राजींनी सर्व मुलांच्या डोक्यावर आपला प्रेमळ हात ठेवला आणि सर्वांना आशीर्वाद दिला. त्या ऑटोमध्ये बसू लागल्यावर त्यांना कुणीतरी मागून थांबवत असल्याचे जाणवले. त्यांनी मागे वळून पाहिलं तर टायगरने त्यांचा पदर पकडला होता. सुमित्राजींना ते पाहून त्यांचे डोळे पुन्हा भरून आले, पण त्यांना स्वतःला कमकुवत होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून स्वतःवर नियंत्रण ठेवून त्यांनी साडीचा पदर टायगरच्या तोंडातून काढला आणि देवकीसोबत ऑटोमध्ये बसल्या. तेवढ्यात टायगर पण त्यांच्याजवळ येऊन बसला. टायगरचे त्यांच्यावरचे प्रेम पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
सुमित्राजींनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्यापासून दूर जायला तयारच नव्हता. त्याचं असं वागणं बघून सुमित्राजी त्याला सन्मान देत म्हणाल्या, माणसांना समजो किंवा नाही समजो, पण या मुक्या प्राण्यांना प्रेमाची भाषा चांगलीच कळते. आता टायगर माझ्यासोबतच राहणार. एवढं बोलून सुमित्राजींनी ऑटो ड्रायव्हरला निघण्याचा इशारा केला आणि त्या गावाकडे परत आल्या. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.